तर जरांगेंच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय। नोंदी सापडल्या पण वंशावळ काढणं जरा किचकट असल्याचं बच्चू कडू म्हणाले। धोरणात्मक लढाईत जरांगे जिंकले, सरकार म्हणून माझी भूमिका आता संपल्याचंही बच्चू कडूंनी जाहीर केलं। तर जरांगेंच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक आहे। धोरणात्मक लढाईत जरांगे जिंकले आणि सरकार म्हणून माझी भूमिका संपल्याचंही बच्चू कडू म्हटलंय। त्याचबरोबर कुणबी नोंदी मराठ्यांच्या सापडलेल्या आहेत पण वंशावळ काढण्याचं काम जरा किचकट आहे, त्यासाठी आणखी वेळ हवा असंही बच्चू कडू म्हणाले। जे 54 लाख जातीचे दाखले आहे याच्या नोंदी सापडल्या, पण त्या नोंदीच्या नुसार वंशवाळ करणं हे फार कठीण आहे, किचकट गोष्ट आहे। आणि त्या वंशवाळ काढणे, त्या गाव शोधणे आणि त्याचं नाव आणि आडनाव शोधणे आणि तिथून मग त्याला प्रमाणपत्र देणे ही नियमित चालणारी प्रक्रिया आहे। मला वाटते त्याला अधिक जर काही वेळ सरकारनं आता जरांगे पाटीलनी ते म्हणतात 3-4 महिने वेळ दिलेला आहे, त्यामध्ये ते केलं पाहिजे। पण सरकारचं असं म्हणणं आहे का 3-4 महिन्यामध्ये आम्हाला नोंदी शोधावं लागले आणि नोंदी शोधल्यानंतर आता आपण जातीचे प्रमाणपत्र देणं सुरू केले। 3-4 महिने लागलेच नोंदी शोधायला। आता शोधलेल्या नोंदीसाठी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी मोहीम सुरू केली आणि त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना जातीचे दाखले भेटन। सरकारनं सगळे सोयरेच्या बाबतीत अतिशय स्पष्ट भूमिका घेतली आणि त्यांनी पण जरांगे पाटलांनी पण ते स्वीकारली आहे आणि 54 लाख नोंदी आपण पहिले पाहू याच्यासाठी त्यांनी आग्रही होते। आणि त्याबाबत आता मला वाटते प्रशासकीय स्तरावर तशा सूचना महसूल विभागाकडून दिल्या गेलेल्या आहे आणि सरकार सकारात्मक आहे। मला वाटते जरांगे पाटलांनी सुद्धा ते बरेचदा बोलून सुद्धा दाखवलं आहे आणि त्यांच्या आंदोलनाला यश यावं, समाजाचं भलं व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।